इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, आपल्या कोकण प्रांताला वैशिष्ट्यपूर्ण असा सांस्कृतिक वारसा लाभलाय. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. कोकण हे निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्व परिचित आहेच. त्याचप्रमाणे कोकणची साहित्य संपदा सुद्धा विपुल आहे. चिपळूणमधल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश देशपांडे यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय. 36 वर्ष ते वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष होते. चला जाणून घेऊया अपरांत भूमीच्या सांस्कृतिक पाऊलखुणा याविषयी. प्रकाशजी नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही गेली 36 वर्ष या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आहात. तो अनुभव कसा होता? चांगला आहे. वाचनालयासारखं आनंददायी क्षेत्र कुठलंही नसतं. इथे कसलेही मतभेद नसतात, इथे हेवेदावे नसतात. ग्रंथालयात आनंद मिळतो. तो आनंद मला खूप चांगला मिळाला. खरंय, अगदी खरंय. पुस्तकं आपल्याला शिकवतात, म्हणजे आपले गुरु असतात ते, असं आपण नेहमीच म्हणतो. तर हा तुमचा जो सगळा प्रवास होता, तुम्ही सुरुवातीला आल्यापासून, तो आम्हाला ऐकायला आवडेल. एकंदरच काय झालं, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरामध्ये एक जुनी पद्धत होती. सगळे वयोवृद्ध असायचे. अर्थात ग्रंथालयांमध्ये नेहमीच वृद्धांची संख्या जास्त असायची. आम्ही तरुण होतो, तेव्हा असं म्हटलं की अरे सगळे तरुणांनी आपण जाऊया. आणि मग आम्ही निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी ग्रंथालयात जायचं. आणि आम्ही ग्रंथालयात कार्यकारिणीत गेलो. कार्यकारिणीत गेल्यानंतर मग ठरवलं की हे ग्रंथालय एवढंच का, 80 वर्षाचा माणूस सुद्धा उभं राहून का वाचतो, त्याला बसायला जागा का नाही, त्याला जागा मिळायला हवी आहे. मग जागा वाढवायला हवी आहे. मग यासाठी काय करता येईल. दुर्दैवानं पद्धत अशी आहे की ग्रंथालयांना कोणाचंही सहकार्य नसतं. कारण इथे प्रसिद्धी नसते, इथे अर्थाचे व्यवहार नसतात, इथे काहीच नसतं. इथे फक्त वाचनाचा आनंद असतो. आणि ज्याला आपण म्हणू ज्ञान, त्या ज्ञानाचा ठेवा इथे मिळत असतो. त्यामुळे फार कोणी येत नाही. पण चिपळूण नगर परिषद त्यावेळेला आम्हाला संपूर्णपणानं उभी राहिली होती. खरं सांगायचं तर ग्रंथालयाला स्वतःची 1 इंचही जागा नाही. पण जुन्या काळात नगर परिषदेनं आम्हाला जागा दिलेली होती. त्या जागेमध्ये आम्ही असं ठरवलं की आपण एक वर हॉल बांधूया, सभागृह बांधू. मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव ज्याने उभं केलं ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. या यशवंतराव चव्हाणांचं नाव आपण सभागृहाला दिलं. कोकणातलं पहिलं यशवंतरावांचं स्मारक हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानं केलं. आम्ही ते सभागृह बांधलं. आणि मग असं विचार केला की सभागृह बांधलंय, मग या सभागृहाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं. त्याला एक चांगला कोणीतरी बोलूया. आणि आश्चर्य वाटेल, चिपळूणच्या इतिहासात एकच वेळ अशी आहे की पु ल देशपांडे आले होते. आणि पु ल देशपांड्यांनी त्या ग्रंथालयाच्या सभागृहाचं उद्घाटन केलं. मला आनंद आणखी एक वाटतो की तो काळ असा होता की रामायण महाभारत अशा सिरियल्स असतात काय त्या, तर मला वाटतं महाभारत चालू होतं. आणि सकाळी प्रचंड सगळे रस्ते ओस पडलेले असायचे ना त्यावेळेला. पुलंनी मला सांगितलं होतं की सकाळच्या वेळी कार्यक्रम ठेवा. पोटात भीती होती की अरे रविवार आहे, त्या दिवशी हा जो महाभारताचा काय ते चालू आहे त्यावेळेला लोक येतील की नाही. पण अथांग असं ते सभागृह भरलं. आणि मला विशेषत्वानं पुलंचं वाटतं. पुलं त्यावेळेला असं म्हटले की छान गर्दी चांगली आहे, व्यासांचा हव्यास न धरता माणसं साहित्यिक आनंदासाठी येतात, याचं कौतुक आहे. हे आम्हाला त्यावेळेला मिळालं. म्हणजे ग्रंथालयात खूप चांगले आनंद मिळाले. बरोबर. ग्रंथालयानं मला खूप वैचारिक समृद्धी पण दिली मला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. या तुमच्या वाचन मंदिरामध्ये कला दालन आहे, त्याबद्दल काय सांगाल? काय झालंय, आजकाल सगळं माणसांच्या हातात विश्व आल्यासारखं झालंय. आभासी जगातच माणसं वावरतायत की काय असं वाटायला लागलंय. घरातही माणसं एकमेकांशी बोलायची कमी झालेली आहेत. कारण प्रत्येकाच्या हातात ते भ्रमणध्वनी यंत्र असतं आणि ते यंत्रात सगळेजण मशगूल असतात. अशा वेळेला मला असं वाटतं की आपलं कोकण कसं आहे हे पुढच्या पिढ्यांना कळायला हवंय. मी लहान असताना आम्हाला पाठ्यपुस्तकात एक कविता होती. कोकण दरिद्री बोलते कोण, छेछेती सोन्याची सुंदर खाण, पिवळ्या पिवळ्या केतकी राणी, तयाचा हा सुगंध कोण कोणी, कवडसे झाडीत सोन्याची नाणी, ठाई ठाई देई माळ फेकोनी, काटेरी घालून चिलखत कोणी, बैसला शिपाई सोने घेवोनी, रसाळ सोने ते मधाचा ठेवा, फणस दादाला विचारा सेवा, अंगात सोनेरी जरी दुपेटा, लेवोनी बैसला वाघ
वाघाचा पेटा, कोकण वनीचा हा शूर राणा, ठेवते साक्षीला कोकण सेना, जर्मन जपान कोणीही शूर, वीर उतर तो क्षणात नूर. अशी ती कविता होती. खूपच सुंदर. अरे, ह्या कवितेमध्ये सगळं कोकणचं वर्णन आलंय. सगळं सगळं आलंय. पण त्याबरोबर मी असं म्हणतो की खरोखरच कोकणा एवढी संपन्नता, वैविध्य कुठल्याही भूमीला मिळालेलं नाहीये. खरंय. इथे प्रचंड इतिहास आहे, जलदुर्ग आहेत, गिरिदुर्ग आहेत, हो, भूदुर्ग आहेत, समुद्र आहे, मासे आहेत, वृक्षराजी आहे, सगळं आहे. सगळं आहे. पण त्याही पेक्षा आमचं बुद्धिवैभव, हो, कुठल्याही भूमीला जो वारसा मिळाला नाही तो वारसा आम्हाला कोकणवासियांना मिळाला आहे. अगदी खरं आहे. 6 भारतरत्न ही कोकणातली आहेत आणि त्यातली 3 भारतरत्न एका दापोली तालुक्यातली आहेत. संबंध देशाचा विचार केला तर असा कुठला तालुका आहे का 6 भारतरत्न, आणि त्याही सगळ्या भारतरत्नांची मूळ गावं ही रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. आणि त्यामुळे मला असा अभिमान वाटतो की वैभव आपलं सगळं आहे, हे वैभव पुढच्या पिढ्यांना द्यायला नको का? बरोबर आहे. किती जणांना माहिती आहे की गोविंद वल्लभ पंत हे आमच्या कोकणातले आहेत. भारताचं गृहमंत्रीपद शोभवलं होतं. त्यांचा एक जाता जाता किस्सा सांगतो सांगा ना. की ते खूप उंच धिप्पाड होते आणि सायमन कमिशन आलं. सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाहीये म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला होता. त्यावेळेला प्रचंड आंदोलनं झाली होती आणि अलाहाबादला आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनाचं नेतृत्व गोविंद वल्लभ पंत करत होते. त्यांच्याबरोबर पंडित नेहरू होते. इंग्रजांनी घोडेस्वार आणले आणि घोडेस्वार एकदम धावत त्या सत्याग्रहींवर तुटून पडले. नेहरूंपेक्षा उंच असलेले गोविंद वल्लभ पंत त्यांनी झटकन नेहरूंना जवळ घेतलं आणि आपल्या अंगाखाली धरलं. घोडे नाचले गोविंद वल्लभ पंतांच्या अंगावर. गोविंद वल्लभ पंतांना त्यानंतर कायमचा एक कंपवात सुरू झाला. आयुष्यभर त्यांचं डोकं हलत होतं, हात हलत होता, पण नेहरूंना वाचवलं होतं. असा हा वीर कोकणातल्या राजापूर जवळच्या कोतापूर गावातले मूळचे कृष्णचंद्र पंत शोधत आले होते. हमारा गाव कहाँ है मालूम नाहीये म्हणले. त्यांना माहिती नाही, आम्हाला कुठे माहिती आहेत की गोविंद वल्लभ पंत आमचे आहेत. खरंय. गोविंद वल्लभ पंत असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, धोंडो केशव कर्वे आहेत, पावा काणे आहेत. आज पावा काणे असं म्हटलं की जगातलं एकही ग्रंथालय असं नसेल की जिथे त्यांचा धर्मशास्त्राचा इतिहास आहे ह्या ग्रंथाचे खंड नसतील. बरोबर आहे. कुठल्या भूमीत एवढं हे मिळालं. विनोबाजी भावे, धोंडो केशव कर्वे तर सगळ्यांचे आदर्श आहेत. सचिन, ही सगळी 6च्या 6 भारतरत्न यांची मूळ गावं रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. इतिहास संशोधकांचा विचार केला तर वासुदेव शास्त्री खरे असतील, इतिहासाचार्य विसुभाऊ राजवाडे असतील, रियासतकार सरदेसाई असतील, दत्तो वामन पोद्दार असतील, वावी मिराशी असतील, शिजवलकर असतील, सगळे इतिहास संशोधक आमचे आहेत. केवढी समृद्ध पण भूमी आहे. पुढच्या पिढ्यांना माहिती नाहीये. खरंय. आणि म्हणून आपण असं ठरवलं की हे सगळं वैभव जे आहे हे चित्रांकित करायचं. अच्छा. म्हणून आपण मोठी तैलचित्र केली आहेत. अशी जवळजवळ 100 पेक्षा जास्त तैलचित्र आहेत. आणि त्या तैलचित्रांखाली प्रत्येकाचा परिचय दिलेला आहे. आता उदाहरणार्थ घ्यायचं तर वासुदेव शास्त्री खरे घ्या. सांगली जवळच्या मिरज गावात ते राहायचे. तिथून बुधगाव मधल्या रस्त्यानं 10 मैल आहे. रोज चालत जायचं. बुधगावला पटवर्धन संस्थान होतं, तिथं त्यांचं दप्तर होतं. ते दप्तर सगळं शोधून 12 खंड प्रकाशित केले. त्यावेळेला इंग्रजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही डेप्युटी म्हणून नेमतो, 300 रुपये पगार देऊ. वासुदेव शास्त्री खरे म्हणाले होते, पैसे द्यालो, हे खंड कोण प्रकाशित करणार? हे ऋषी आहेत ना आपले. खरंय. आणि हे जर ऋषी आपण लोकांसमोर दिले नाही तर आपण गुन्हेगार ठरू. बरं, एवढं करून वासुदेव शास्त्री खरे मिरजेत राहायचे, पण तरी त्यांच्या मनात मात्र कोकण कायम असायचं. कारण त्यांचं मूळ इथे होतं. ते गुहागरचे आहेत. ते कवितेत लिहितात, पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन, नेवो नेते जड तनुसया दूर देशास दैव, राहे चित्ती मम परी ती जन्मभूमी सदैव. वा. असा हा कवी, असा हा लेखक हे आमच्या कोकणातला आहे. विसुभाऊ राजवाडेंनी काय केलं नाही, 1000 पृष्ठ होतील एवढं इतिहासाचं लेखन केलं. त्यांना इंग्रजी येत नव्हतं, येत होतं, उत्तम येत होतं. त्यांनी एकदा इंग्रजीत भाषण पण केलं होतं. पण तरी त्यांनी सांगितलं होतं, मी इंग्रजीत लिहिणार नाही, कारण मला इतिहास माझ्या माणसांना सांगायचा आहे. जेव्हा आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकतो तेव्हा आमच्या मुलांना आम्हाला हेही सांगायला पाहिजे की अरे इथे विसुभाऊ राजवाडे होऊन गेले, ज्यांना इंग्रजी येत होतं पण त्यांनी
आपल्या माणसांसाठी म्हणून मराठीत लिहिलं होतं. विसुभाऊ राजवाडे असतील, दत्तोवामन पोद्दार असतील, सरदेसाई आहेत, शेजवलकर आहेत, वावी मिराशी आहेत, किती दिग्गज माणसं होऊन गेली. खरंय. नानासाहेब शिंदे हे बडोद्याच्या मिलिटरीचे जनरल होते. अच्छा. आणि त्यांनी दसपटी शिंदे, आमच्या चिपळूणजवळचा दसपटी भाग जो आहे, त्या दसपटी शिंदे मोकाशी इनामदारांचा इतिहास लिहिला. बरं. बडोद्याच्या रस्त्याला त्यांचं नाव आहे. मी त्यांचं घर बघून आलो, तो रस्ताही पाहून आलो. हो. म्हणजे एवढी मोठी माणसं आमच्याकडे झाली. दाऊद दळवी यांनी कोकण इतिहास परिषद स्थापन केली. आणि मुख्य म्हणजे शैलगृह जी आहेत, म्हणजे लेणी, या लेण्यांवरचं सगळ्यात अधिकृत पुस्तक जर कुठलं मानलं जात असेल तर दाऊद दळवींचं मानलं जातं. हरिभाऊ वाकणकरही मूळचे कोकणातलेच आहेत. वाकणकरांनी भीमबेटकामधली शैलचित्र शोधली. अच्छा. ती शैलचित्र शोधतानाचा प्रसंग आहे की ते एकदा रेल्वेतून चालले होते आणि त्यांना तिथे वरती गुहा दिसल्या. त्या माणसाला विचारलं काय आहे, म्हणलं तिथे गुरं थांबतात. त्या चालत्या ट्रेन मधनं झटकन माणूस खाली उतरला, वर गेले, पाहिलं त्यांनी. त्यांच्या लक्षात आलं की खूप जुनी शैलचित्र आहेत आणि जगात सगळ्यात मोठा ठेवा भीमबेटका हा या माणसानं शोधला. हा, मग हे जे आहे हे जर आम्ही पुढच्या पिढ्यांना दिलं नाही तर आपण गुन्हेगार ठरवू, म्हणून आपण हे सगळं केलं. अगदी अगदी. या कलादालनामध्ये आमच्या काय काय आहे तर कोकणानं जगाला दिलेलं बुद्धिवैभव आहे. मुद्दाम आणखी एक उदाहरण आठवण म्हणून सांगतो. रत्नागिरीजवळ बसणी गाव आहे. त्या बसणी गावातले छत्रे, हे छत्रे एक लक्षात घ्या की जुन्या काळामध्ये उपजीविकेचं साधन कोकणात नव्हतं. ही माणसं बाहेर गेली, पण मनानं कोकणात राहायची, इलाज नव्हता त्यांना. ती माणसं बाहेर गेली, ते गेले अंकलखोपला राहिले. तिथून त्यांनी वेगवेगळी कामं केली. या माणसानं पहिली सर्कस जन्माला घातली. आणि ती सुद्धा प्रसंग आहे फार छान. हे कुरुंदवाडच्या राजाकडे हुजऱ्यासारखे काम करायचे. आणि एकदा राजेसाहेब मुंबईला गेले होते. ते मुंबईला गेले असताना तिथे चेरनी विल्सन नावाचा एक युरोपियन गृहस्थ सर्कस घेऊन आला होता. ती सर्कस लावली होती. सर्कस लावल्यानंतर सर्कशीतले सगळे प्रयोग झाले आणि प्रयोग झाल्यानंतर शेवटी तो बाहेर आला. तो उभा राहिला आणि म्हणाला, हे फक्त युरोपियन करू शकतात, हे भारतीयांचं काम नाही. या विष्णुपंतांना राग आला. त्यांनी राजेसाहेबांना सांगितलं, मला 2 घोडे द्या. गावातली कुत्री पकडून आणली, त्यांना सर्कस शिकवली. जी बाई घरात सोहळ्यात स्वयंपाक करत होती, 9 वारी साडी नेसणारी पत्नी स्वतःची, तिला झुल्यावरची कामं शिकवली. आणि पुढच्या वर्षी विष्णुपंत छत्रे आपली सर्कस घेऊन मुंबईला गेले. समोर चेरनी विल्सनची सर्कस होती, इकडे छत्र्यांची सर्कस होती. काही क्षणातच चेरनी विल्सन आपली सर्कस छत्र्यांना विकून निघून गेला. पुढच्या पिढ्यानंतर हे दिलं नाही ना तर पापी ठरू. पुन्हा पुन्हा मी हेच सांगतोय की आपण पापी ठरू. छत्रे जर कुणाला कळले नाही तर भारतीय सर्कशीचा हा जनक नुसते पोटार्थी होते नाही, यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम होतं. कारण जेव्हा चेरनी विल्सन म्हणतो की फक्त हे युरोपियन करू शकतो, तेव्हा हा माणूस उभा राहतो. आणि नुसता उभा राहत नाही. त्यांची सर्कस सुरू व्हायची तेव्हा पद्धत अशी होती, 2 सिंह रथ असायचा, त्या रथामध्ये हिंदमाता असायची, तिच्या हातात भगवा ध्वज असायचा आणि ती हिंदमाता हिंडून जायची आणि मग सर्कस सुरू व्हायची. अव्वल इंग्रजी काळामध्ये हे करणं सोपं नव्हतं. अगदीच नाही. नुसतं नाही, लोकमान्य टिळकांना त्यांनी सांगितलं होतं, जे भूमिगत आहेत त्यांना माझ्या सर्कशीत पाठवा, मी त्यांना सांभाळतो. राष्ट्रप्रेमाचा वसा घेतलेली ही माणसं होती आणि म्हणून आपण हे कलादालन उभं केलेलं आहे. म्हणजे किती निस्वार्थीपणे हे सगळं चालू होतं आणि हे कोणी सांगितलेलं काम नव्हतं, हे स्वतःहून केलेलं काम केलेलं होतं. खरंय. आता ही जी आमची कलादालनातली आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आता मी स्वातंत्र्य सैनिकांवरच आता आलं म्हणून बोलतो. बरोबर. की स्वातंत्र्य सैनिकांचा विचार केला तर मला अभिमान असा वाटतो की या देशामधल्या राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व एका वेळेला रत्नागिरी जिल्ह्यातली 2 माणसं करत होती. जहालांचं नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते आणि मवाळांचं नेतृत्व गोपालकृष्ण गोखले करत होते. दोघांचाही जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. देशाचं नेतृत्व एकेकाळी आमची 2 माणसं करत होती. आता स्वातंत्र्य सैनिकांमध्ये घ्यायचं असेल तर कितीतरी नावं सांगता येतात. अगदी अगदी. आगरकर आहेत, गोपालकृष्ण गोखले आहेत, अनंत कान्हेरे आहेत. मी दुसरं एक सांगतो की स्वातंत्र्य आंदोलनात एक क्रांतिकारक असा आहे की नाही चेहरा नाही पण ती, त्यांचं नाव आहे गणेश गोपाळ आठले. हा क्रांतिकारक 6 महिन्याचं आपलं मूल असताना घरातून बाहेर पडला. हे गेले पुण्यात जाऊन तिथे राहिले. तिथे बॉम्ब करायला सुरुवात केली. पोलिसांना माग लागला. हा माणूस
तिथनं बाहेर पडला, अमेरिकेत गेले, तिथून इंग्लंडमध्ये आले, उत्तम बॉम्ब कसे करायचे ते शिकले, तिथून भारतात परत आले. भारतात आल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा आहे महाराष्ट्रात म्हणून हे कलकत्त्यात गेले. कलकत्त्यात सुद्धा पोलीस असतील म्हणून एका खेडेगावात राहिले, तिथे उत्तम बॉम्ब करायचे आणि क्रांतिकारकांना पुरवायचे. कुणालाही माहिती नव्हतं हा माणूस कोण आहे. त्यांनी सांगितलंच नव्हतं. ते वेगवेगळी नावं सांगायचे, पण चांगली हवा नाही, पाणी नाही, अन्न नाही. त्यांना क्षयाचा विकार झाला, मृत्यू जवळ आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसाकडून माझा अंत्यविधी करा. त्यावेळेला कलकत्त्यामध्ये श्यामसुंदर चक्रवर्ती नावाचे क्रांतिकारक होते. जेव्हा हे आटले निधन पावले तेव्हा श्यामसुंदर चक्रवर्ती कलकत्त्यात गेले. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर हेडगेवार शिकत होते. डॉक्टर हेडगेवारांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की असं असं झालेलं आहे. डॉक्टर हेडगेवार गेले. रात्रीची वेळ आहे, अंधारात तो देह उचलला, जंगलात नेला, अंत्यविधीला सुरुवात केली. त्यावेळेला श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणाले की थांबा, हा देशासाठी लढलेला आहे, याला भडाग्नी कशाला द्यायचा, आपण मंत्राग्नी देऊया. अंधारात त्या माणसानं पोथी वाचली, त्यांना मंत्राग्नी दिला. डॉक्टर हेडगेवारांनी महाराष्ट्रात कळवलं, तेव्हा कळलं गणेश गोपाळ आठले शिपोशीचे हे गेलेले आहेत. हा क्रांतिकारक आमच्या कोकणातला होता. बरीच नावं सांगता येतील, पण हा इतिहास माहीतच नाही, हा इतिहासच माहिती नाहीये. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हे जे कलादालन आहे, हे कलादालन संपूर्ण कोकणाचा बुद्धीचा इतिहास सांगणारं एक कलादालन आहे. आणि हे कलादालन प्रत्येकाने पाहायला हवंय, कारण पुढच्या काळात ही नावं लोकांना कळणार पण नाहीये. अगदी अगदी खरंच येणारच नाही, तुझ्या माहीतच नाहीये, म्हणूनच आपण हे केलेलं आहे. खरंय, खूप सुंदर माहिती तुम्ही सर देताय. आणि हे कलादालन म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्या कोकणचं वैभव सांगणारं एक दालन आहे आणि सगळ्यांनी ते जाऊन बघावं असा मी आग्रह करेन सगळ्यांना. प्रकाशजी, खूप चांगली माहिती तुम्ही देत आहात. श्रोते हो, आपल्याला आणखीनही माहिती यांच्याकडून घ्यायची, आपला एकंदर सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायचा आहे. पण आज मात्र वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये. तेव्हा ऐकायला विसरू नका इंद्रधनुष्य. प्रकाशजी, आजच्या पुरता मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण उद्या भेटणारच आहोत. भेटूया. नमस्कार. Indradhanusya